राज्यभरात मतदान सुरू आहे। रवींद्र चव्हाण यांनी पिंपलेश्वर महादेव मंदिर आणि ग्रामदैवत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि परिवारासह मतदान केलंय। रवींद्र चव्हाण यांनी आधी देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर मतदानाचा हक्क बजावलाय। रवींद्र चव्हाणांनी परिवारासह आधी देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला। रवींद्र चव्हाण यांनी पिंपलेश्वर महादेव मंदिर आणि ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी परिवारासह मतदान केलंय। रवींद्र चव्हाण यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूयात। सामन्यांचा दादा म्हणजे रवी दादा आज इथे आलेले आहेत आणि चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। डोंबिवलीचे आमदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आपल्या परिवारासहित इथे सवा जोशी विद्यालयात आलेले आहेत। काय सांगाल दादा, काय अनुभव आहे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे? खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्व महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका होत आहेत। आणि डोंबिवली मतदारसंघ आपल्याला सर्वांना माहीत आहे की महायुतीचा बालेकिल्ला आहे। महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदार हा महायुतीचा बालेकिल्ला जो आहे हा नक्की शाबूत ठेवतील आणि प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून देतील। महाविकास आघाडीचं किती मोठं चॅलेंज वाटतंय? की खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील आम्ही महायुतीच्या सरकारने जी कामं केलेली आहेत ही कामं लोकांसमोर आहेत। काम लोकांसमोर ठेवून आम्ही मतदारांपर्यंत गेलेलो आहोत। त्यामुळे मतदारांमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की पूर्ण ताकदीने महायुतीचं सरकार येईल, यात काही शंका नाही। सकाळपासून डोंबिवलीत वृद्ध असतील, आबालवृद्ध असतील, अगदी नवीन मतदार सुद्धा असतील, त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे। कसा टक्का वाढवा मतदानाचा, याकरता काय आवाहन कराल दिवसभरात? पूर्ण दिवसभरात आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे घरोघरी जात आहेत आणि मतदान हे जास्तीत जास्त 100% कसं होईल या दृष्टिकोनातून सगळेजण प्रयत्न करतात आणि आम्हाला खात्री आहे की मतदानाचा टक्का हा नक्की वाढेल। मतदानाचा टक्का वाढावा याकरता ते दिवसभर आव्हान करणार आहे आणि जनतेला सांगणार आहे की त्यांनी मतदान हे केलंच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत जोशीसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।